एक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून कुणालजी अरुण पाटील साहेब युवा आज सरपंच आपल्या सोबत उपस्थित आहेत। संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। पीएल लॉजिस्टिक या संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अगदी ज्या वेळेला आपण पाहिलं ना चर्चा मसलत झाली या संघाच्या कर्णधारासोबत, तो आधीच म्हणाला की ही मॅच आम्ही जिंकलो आणि जिंकण्यासाठीच मैदानाच्या आतमध्ये आम्ही उतरलोय। त्याच वेळेला पियुष पाटील या संघाच्या कर्णधाराने सांगितलं की आम्हाला हा सामना जिंकायचा आणि प्रयत्न आम्ही करू। त्यासाठी आघाडीची जोडी संदीप पवार आणि त्याच्या साथीला मंथन मैदानाच्या आतमध्ये मंथन डाकी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय। संदीप पवार मागील मॅच मध्ये चांगलं प्रदर्शन राहिलं, परंतु प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मागील मॅच मध्ये ज्या खेळाडूच्या नावावरती पाहायला मिळाला ना, तो मंथन डाकी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। मॅच एक इम्पॉर्टंट होणार कारण सेमीफायनल नंबर 1 तुमच्या समोर येत असताना पाहायला मिळते। मी विनंती करेन पीएल लॉजिस्टिक आपला एक्स्ट्रा प्लेयर आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह यायला हवा। पीएल लॉजिस्टिक आपला एक्स्ट्रा प्लेयर आणि अगदी त्याच वेळेला सेमीफायनलला सुरुवात होते आहे, त्याच वेळेला आपण एक विनम्रतेची विनंती करूयात की कोणताही मान्यवराने लगावलेलं पारितोषिक कॅश प्राइज रूपाने असेल तर ते आधी आणून जमा करा आणि तदनंतर आपण एक कॅश प्राइज लगावणार आहोत। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते संदीप पवार आणि त्याच्या साथीला मंथन डाकी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात। पहिले षटक कोणाच्या हाती सुपूर्द करण्यात येईल हॅरीचा कारनामा आपण या स्पर्धेवरती पाहिलाय। किंबहुना हॅरीने केलेली गोलंदाजी ही तितकीशी कुतूहलाचा विषय राहिली आहे। डावकुरी हाताचा गोलंदाज, अचूक टप्पा, दिशेवरती नियंत्रण आणि तोच पुन्हा एकदा दाखल होत असताना या षटकाच्या दरम्यान पाहायला मिळेल। हरी गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत असताना स्ट्राइक एंड वरती संदीप पवार स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय। जिनका बल्ला है तलवार, बाजी में लाता है पलटवार, करारा होता है हर प्रहार, उनका नाम है संदीप पवार। स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय। जर्सी नंबर 45 पंचांचा इशारा, लेट्स प्ले। फर्स्ट सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल हॅरी पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं। सेमीफायनलची सुरुवात इथे चौकाराने केली। पहिल्याच बॉलवरती दमखम दाखवलाय, ऑन साइडला टोकलेला इथे खुललाय चौकारानं। 4 धावा धावपलकावरती यावेळेचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, एक बॉल पुढ्यात टाकला होता जो खोलवा टप्प्याचा पाहायला मिळाला, त्याला साइडला चौकारासाठी डिलिव्हरी आपण पाहिले ना तर हाफ फ्रॅकर जो एसटी रक्षकाचा वेध घेतोय, डॉट बॉल आलाय। हा चेंडू इथे फलंदाज प्लेड ऑन, खेळाडू क्रमांक पहिला पाटलांचा बैल गाडा गाडा त्या घाटात गेला हेरारा, पाटलांचा बैल गाडा गाडा त्या घाटात गेला हेरारा, पाटलांचा बैल गाडा गाडा त्या घाटात गेला हेरारा। हॅरीने चांगली गोलंदाजी निश्चितच केली आहे या स्पर्धेमध्ये। एक वेगळा थाट, त्याचा वेगळाच दरारा, किंबहुना त्याने केलेली गोलंदाजी ही फलंदाजांना संपूर्ण ताकदीनिशी आणि अगदी ब्लॉक होल मध्ये पाहायला मिळाली आहे। फलंदाज क्रमांक पहिला संदीप बाद झाला, लेफ्ट हँडर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये केतन दाखल होत असताना पाहायला मिळतोय। आता मात्र दोन्हीही खेळाडू अलिबागचे आहेत, अनेक वेळेला एकत्रित चांगल्या रीतीने क्रिकेट त्यांनी खेळलंय आणि आपले चांगले गुण ते सातत्याने जाणतात।
त्याचसाठी कटिबद्ध ते असताना पाहायला मिळतील. लेफ्ट हँडर राईट हँडर कॉम्बिनेशन कशा रीतीच्या धावा तो गोळा केल्या जातात ना, या गोष्टी महत्वाच्या ठरतील या मॅचच्या दरम्यान. स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल तो केतन पाटील या दरम्यान जो पाहायला मिळतोय. केतन या नावामध्ये वेगळी जादू आहे. बाईक नंबर 25 आली आहे वाटतं, 25वी बाईक आली आहे केतन म्हात्रेच्या नावावरती. जो वाकळंज आहे 4 मालिकाभराच्या 4 व्हीलर त्याच्या नावावरती आहेत. मोहनजी चोगले साहेब आणि प्रतीकजी जगदाळे साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालंय. आपले हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. हा चेंडू उजव्या हॅसीच्या बाहेर यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल तिथे आपण पाहिलं ना तर स्वागत केलं हॅरीने. केतन पाटीलचं जो उजव्या हॅसीच्या बाहेर हा चेंडू टाकला होता, एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न बदल ते चांगलं जुळलं नाही. हँड अँड कॉर्डिनेशन चांगलं जुळलं नव्हतं. पुन्हा एकदा ऑन साइडला गाडी घुंगराची आली पायाची, गाडी घुंगराची आली. थँक्यू. केतनच्या बॅट मधून निघणारा हा दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. एक बॉल गोलंदाजाने टाकला जो पहिला बॉल खोलवर टप्प्याचा होता. पुढील चेंडू हा अगदी बॅटच्या रडार मध्ये आला, ज्याला ऑन साइडला फेकून दिलंय. वाईड इज लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 10 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल उजव्या सीच्या खूपच बाहेर. पंच आमच्याकडे वळतील यात ती मात्र शंका नाहीये. एक धाव तो निश्चित मिळाले. पंचांचा इशारा वाईट +1 अशा धावा मिळतील त्या दोन. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 धावा धावफलकावरती आहेत. आज प्रेक्षक वर्ग या मॅच पासून वाट पाहेल ती सनी जगतापांची. एक वेगळी एंट्री आणि एक वेगळी यादा पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांना तुम्ही पाहाल आणि एंटरटेन करण्यासाठी नेहमीच कटिबद्ध ते असतात. या मॅचच्या दरम्यान आणि या स्पर्धेच्या दरम्यान त्यांचा पंचांची भूमिका सातत्याने आपण चांगल्या दाटणीची पाहिली आहे. मंथन डाकी स्ट्राईक एंड वरती आहे. पहिला बॉल तो फेस करेल. हॅरी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू ऑन साइडला खेळला. मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. जिथे आपण पाहतोय ना कोणतीही धाव या चेंडूवरती येणार नाहीये. डॉट बॉल आलाय. शेवटचा चेंडू धावफलकावरती धावा आहेत. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. प्रथम फलंदाजी करत असताना टॉस हरल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये पियुष पाडर या संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 1 गडी बाद. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आदरणीय प्रतीक शेठ जगदाळे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपले हार्दिक स्वागत या क्रीडा नगरीमध्ये आणि या सीबी ट्रॉफी डॉग्स प्रीमियर लीग मध्ये. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती विशाल म्हात्रे दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मागील मॅच मध्ये एक चांगलं परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता आणि त्याच कारण की काय त्याच्यासाठी चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. मॅन फ्रॉम फुंडे उरणच्या फुंडेचा असणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन सज्ज होईल. हा चेंडू उजव्या हॅसीच्या बाहेर. यष्टीरक्षकाचा वेध घेतला. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहिलं ना तर एक चांगलं कामकाज यष्टीरक्षक अर्थात प्रथमेश याचं पाहायला मिळालंय. अगदी एक मोठी भिंतच्या भिंत ती उभी आहे यष्ट्यांच्या पाठीमागे असंच म्हणता येईल. कोणताही बॉल मिस केलेला नाहीये प्रथमेशने. चांगला झेली एक चांगला टिपला होता विरुद्ध दिशेने जात असताना. प्रथमेशचं कौतुक करायला हवं. ज्या वेळेला यष्टीरक्षकाची भूमिका ही फार महत्वाची ठरते. सध्याच्या घडीला तीच कमी भारतीय संघाला रिषभ पंतच्या रूपाने पाहायला मिळते. पुढचा बॉल आडव्या बॅटने अवतार शिवाचा नाथ अष्टभैरवाचा. थँक्यू प्रमोदजी डेरे साहेब. कैलास शेठ यांचं या ठिकाणी आगमन होतं. आपले हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम परंतु स्वागत केले
थँक्यू. विशाल म्हात्रेवरती हल्ले चढवले जातात. चौकार आलाय. 22वा धावफलकावरती असताना हा झेल निसटलाय. हा झेल निश्चितच उपद्रव करेल. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती ज्या ज्या वेळेला झेल सुटले त्या वेळेला एक मोठा उपद्रव. कोण विसरेल अवघ्या 4 धावेवरती ज्या वेळेला मार्लन सॅम्युएल्सने मार्टिन गुप्टिलचा झेल सोडला त्याने 235 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आली होती. या मॅच मध्ये चांगला खेळ करून दाखवावा लागणारा झेल निसटला प्रथमेशने माध्यमातून. हा चेंडू इथे पंचांकडे अपील. उजव्या यष्टीच्या बाहेर काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. लेग बाईटच्या स्वरूपामधून धाव येते. काही गोष्टींना किंबहुना आपण जर का पाहिलं ना तर काय अनेक वेळेला आपण ज्या खेळाडूचं कौतुक करत नाही ना तो चांगलं क्रिकेट खेळतो. मला कृष्णा सातपुते आणि ओंकार देसाईच्या बाबतीत ह्या गोष्टी अनेक वेळेला घडताना पाहायला मिळाल्यात. कैलास शेठ भोसले साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपले हार्दिक स्वागत. आणि या दिवशीही तोच मला प्रकार पाहायला मिळाला. मी प्रथमेशचं कौतुक केलं नव्हतं तद्वर चांगला कामगिरी करत होता. कौतुक केलं आणि त्याने झेल सोडला. त्याच वेळेला त्याच्या हातून एक रनआउटी निसटलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पुन्हा एकदा विशालला गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. आडव्या बॅटने बॅटची लिडिंग एज घेतली आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तीन देखील यशस्वीरित्या अर्जित करण्यात आल्यात. या तिहेरीच्या मदतीने षटक संपुष्टात येते. दुसरं एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या जाऊन पोहोचत आहेत. 13च्या धावगतीने 26 धावा धावफलकावर. जाणता राजा तो शिवाजी माझा. जाणता राजा शिवाजी माझा. बसलाय घोड्यावर तो बसलाय घोड्यावर तो बसलाय घोड्यावर. या बसलाय घोड्यावर राजाची लक लक ते तलवार. या बसलाय घोड्यावर राजाची लक लक ते तलवार. या कैलाजी भोसले साहेब आम्ही आपला सन्मान करतो आहोत. या व्यासपीठावरती पुन्हा एकदा आपलं हार्दिक असं स्वागत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ना जिथे मॅच सेमीफायनलची ही रंगती आहे. कोणता संघ अंतिम फेरीमध्ये धडक मारणार यासाठी चालू असणारी लढत. श्रेयस जोरेचं कौतुक करायला हवं कारण आपण जसं सन्मान करायला घेतो ना त्याच वेळेला त्याची पावलं अपसूक व्यासपीठाकडे येतात. आपण सन्मान करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. एका बाजूला पिया लॉजिस्टिक या संघाने टॉस जिंकला. क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. गोलंदाजी मार्कवरती निलेश सज्ज होत असताना अर्थात नील गोलंदाजी मार्कवरती 26 धावा धावफलकावरती आहेत. गडी बाद झालेत त्या अद्याप एक. निलेश गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. जर्सीच्या नंबरचा मी उल्लेख केला होता पहिल्या मॅचच्या दरम्यान निलेशचा. 333 नंबरची जर्सी हार्दिक पांड्याने परिधान केली आणि फोटो सेशन साठी आला होता. महेंद्रसिंग धोनीने विनोदात त्याला विचारलं होतं हा नंबर का. हा फटका चांगला आहे दर्जेदार. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. मंथन डाकीने सांगितलं आणि ठोकलाय हा षटकार. 6 धाव संख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय. ती 32 धावा धावफलक. एक चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. मंथन डाकी ज्या पद्धतीने तो आघाडीला आलाय निश्चयने मैदानाच्या आतमध्ये आघाडीला येत असताना त्याने धावा बनवल्यात आपल्या आघाडीच्या जोडीला आणि त्याच वेळेला चांगलं प्रदर्शन त्याने केलंय. पुढचा बॉल लोअर फुल टॉस. थँक्यू. ना थका हूं मैं ना मैंने. पुढचाच बॉल ऑन साइडला केला. रवीजी प्रसाद यांच्याकडून जर का विकेट घेतली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. इथे धाव येते ती एक संघाची धाव संख्या एकाने पुढे सरकेल जाऊन पोहोचते. ती 39 धावा धावफलकावरती आहेत. 39 रन्स ऑन अ बोर्ड.
मला KGF चा एक डायलॉग आठवतो, डर होना चाहिए दिल में होना चाहिए और वो अपने नहीं सामने वाले के दिल में होना चाहिए. आणि निश्चितच मैदानाच्या आतमध्ये मंथन डाकीने ते करून दाखवलंय. भीती आहे ना ती आपल्या मनामध्ये नसावी, प्रतिस्पर्ध्याच्या मनामध्ये असावी आणि ती भीती कायम ठेवली आहे. काय षटकार खेचलेत, धावा फलकावरती पाहायला मिळतात. त्या एकंदरीत जाऊन पोहोचतात 39 रन्स ऑन अ बोर्ड. क्षेत्ररक्षणाचे फेरबदल करण्यात येतोय. जिथे धावा फलकावरती पाहिला तर 39 आहेत आणि ऑन साइडला एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट, काऊ कॉर्नर आणि एक लॉंग ऑन. पुढचा बॉल लोअर फुलटॉस ऑन साइडला इथे केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव तो निश्चित मिळेल. संघनायक इथे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येते. फंबल झालाय परंतु कोणताही परिणाम या दोन्ही फलंदाजांवरती पडलेला नाही आहे, कारण ते जाणतात की या धावा आपण योग्यरित्या जमा करतोय. संघाची धावसंख्या एकाने पुढे 40 धावा धाव फलकावरती आहेत. 40 रन्स ऑन अ बोर्ड. PI लॉजिस्टिक आज मात्र अनेक स्वप्न पाहिली या संघाने, किंबहुना संघ मालकाने. प्रवीण शेठ नाईक साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपले हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. संघाने अनेक स्वप्न पाहिली आणि या संघ स्वप्न पूर्ण करण्यासाठी क्रीडांगणाच्या आतमध्ये उतरला PI लॉजिस्टिक. पुढचा बॉल, हा फटका हेलिकॉप्टर फटका फसलाय परंतु निर्जन स्थळी चेंडू ट्रॅव्हल थँक्यू. 44 धावा धाव फलकावरती आहेत. 44 रन्स ऑन अ बोर्ड. 44 धावा धाव फलकावरती. मैदानाच्या आतमध्ये आपण जिथे पाहतोय ना गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा निलेश. हा बॉल मिस टायमिंग झालाय. स्वतः गोलंदाज सांगतोय इट्स माइन. हा झेल इथे सुटलाय, त्याच्या हातून निसटलाय. धाव मिळते ती एक मंथन डाकीला मिळालंय जीवदान. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 45 धावा धाव फलकावरती आहेत. वेलफ्रेड प्रायव्हेट लिमिटेड बदलापूरचे श्री आदरणीय श्री वेलफ्रेड प्रायव्हेट लिमिटेड बेलापूरचे श्री शांतारामजी कोरडे साहेब यांचे हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूयात. मैदानाच्या आतमध्ये एक चित्त थरारक लढत पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ ते संपुष्टात आलाय. धावा बनवण्याला 15च्या सरासरीने 45 धावा धाव फलकावरती आहेत. जहा साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आपले हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये वळूया पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. वेलकम बॅक ऑल ऑफ यू. सेमीफायनल नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये रंगते. सेकंड सेमीफायनल काही क्षणामध्ये तुमच्या समोर येईल. टॉस करूयात आपण सेकंड सेमीफायनलचा. एका बाजूला पाटकर अँड सन्स आणि वरद लॉजिस्टिक. नेक्स्ट सेमीफायनल आणि तिचा टॉस करण्यात येईल. पुढे मैदानाच्या आतमध्ये जिथे गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळतोय तो अर्थात विशाल म्हात्रे. स्ट्राईक इन वरती मंथन डाकी. एक चांगली क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. जवळपास आपण पाहिलं ना तर 2 षटकार एक चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. शॉट फाईन लेगला. काय घडतंय? अगदी चित्याची चपळाईने हरणाचा वेग दाखवलाय. राजीव गांधी उद्यानामधील जर का चिते ही मॅच पाहत असतील ना तर मंथन आणि केतनचं ही धाव पाहून ते निश्चितच हरवून गेले असतील. त्या पद्धतीने ते धावतायत मैदानाच्या आतमध्ये. दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये ही आपल्याकडे असणारी ही चपळता, ही चातुर्यता महत्वाची आहे. धावा येताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती 46 धावा धावफलकावरती आहेत. 46 रन्स ऑन अ बोर्ड. स्पर्धेच्या माध्यमातून अनेक मान्यवरांचं यथोचित मान सन्मान, त्याच वेळेला स्वागत सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. पुढचा बॉल घेऊन विशाल. हा चेंडू इथे मात्र आपण काय पाहतोय क्रीडांगणाच्या आतमध्ये बॅटची इनसाइड एज. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. हली
या इनिंग मध्ये फलंदाजी करणाऱ्या संतोषजी पांडे साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. प्रवीण कुमार भागवत ग्रुपचे प्रवीणजी कुमार साहेब यांचे हार्दिक असं स्वागत करूयात. हा चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होतोय. 2 धावा निश्चित मिळतील. ओव्हर थ्रो झालाय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? चुका आणि चुका सातत्याने होत आहेत. क्या बात आहे. जिथे 1 होती तिथे 3 धावा आल्यात. सातत्यपूर्ण क्रिकेट चुका आणि भरलेलं पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षण करणारा PI लॉजिस्टिक या संघाचं. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर 50 बनल्यात. परंतु निर्णय काय येईल? पंचांचा निर्णय हा अंतिम असेल आणि तो योग्यच दिला जाईल. कोणावरती कॉन्ट्रोवर्सी होणार नाही. हुज्जत कोणी घालू नका. पंचांचा निर्णय अंतिम असेल. नो बॉल आहे. नो बॉल आहे आणि धावा आल्यात तर 3 एकंदरीत 4 येतील. पंचांचा निर्णय अंतिम असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं एक गोष्ट आवर्जून सांगावीची वाटते की सचिनजी सावंत आहेत ना, ही इज अ लेजंड क्रिकेटर. अनेक वर्ष क्रिकेट त्यांनी खेळलं आणि आज तागायतिक चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत असतं. धावा धावफलकावरती आहेत त्या एकंदरीत 54 धावा धावफलकावरती आहेत. 54 रन्स ऑन अ बोर्ड. गोलंदाजी मार्क वरती आलेला गोलंदाजाने केली आहे चुकी. कारण क्षेत्ररक्षणामध्ये स्क्वेअर लेगला आणि स्क्वेअर ऑफ द विकेट हे 3 क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. पंचांनी ही बाब लगेचच हेरली आणि घोषित केला की हा चेंडू आहे तो नो. एक्झॅक्टली फील्ड पोझिशन ही पंचांनी सांगून दिली की कोणता क्षेत्ररक्षक कोणत्या ठिकाणावरती होता. चला विनंती करूया, घाई करा. या मॅचच्या दरम्यान फ्री हिटचा बॉल. उघडा डोळे पाहणे. पुढील चेंडू आहे तो फ्री हिट. फ्री हिटचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बॅकफुटला आले होते. एक धाव इथे मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. अशा रीतीचं क्रिकेट सातत्यपूर्ण पाहायला मिळालं. अगदी आपण एबी डिव्हिलियर्सचाही उल्लेख करायला हवा. कारण आपण पाहिलं ना तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशांच्या पाठीमागून येऊन त्याने षटकार ठोकले आणि क्रिकेटला नाविन्यपूर्ण फटक्यांच्या अद्भुत दुनियेमध्ये तो घेऊन गेला. धावा आहेत त्या धावफलकावरती 54. मंथन डाकी बॅकफुट वरती आलाय आणि अडकलाय म्हणता येईल. धावा थांबल्यात त्याच्या बॅटमधून. फटका चांगला आहे. फसला की काय? क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली. फिल्डर के मस्तक पे दस्तक देती गेंद छत्रपतींच्या पर कन्याची मी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है. जय भवानी. हाही चेंडू पुन्हा एकदा मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. अरे दीवानो मुझे पहचानो. संतोषजी पांडे साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि 2 षटकारासाठी 1000 रुपये जमा झालेत. हाही चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. मंथन डाकीसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज संतोषजी पांडे साहेब यांच्याकडून जमा झालंय. मैदानाच्या आतमध्ये षटक संपुष्टात आलंय. ते 4थं इथे आपण पाहिलं ना तर 66 4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. घेऊया एक छोटीशी विश्रांती. ऐकूया एक डीजे ब्रेक. स्वराज्याच्या रक्षणासाठी महाराष्ट्राचा पाया झाला. महाराष्ट्राचा पाया आई भवानीच्या कृपेनं राजा झाला शिवराया. आई भवानीच्या कृपेनं राजा झाला शिवराया. थँक्यू. स्पर्धेच्या माध्यमातून श्री शांतारामजी कोरडे साहेब वेलफ्रेड प्रायव्हेट लिमिटेड बेलापूर यांचे विशेष आभार मानू. मैदानाच्या आतमध्ये 4 षटक संपली आहेत.
आणि अगदी वेळेमध्ये ही 4 षटकं संपली आहेत असं आम्हाला आयोजकांनी सांगितलंय. येणाऱ्या 6 चेंडूंचा अजून एक खेळ शेष आहे. एक छत्रपती शिवरायांचं गीत इथे सादर केलं आमच्या डीजे मास्टरने. ना शिवशंकर तो ना कैलासपती ना लंबोद शेवटचा आणि अंतिम षटक स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवरती किरण गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. धाव फलकावरती धाव आहेत त्या 66 रन्स ऑन अ बोर्ड. एक मोठी धावसंख्येकडे वाटचाल करत असताना पाहायला मिळतोय. एक मजेदार बाब अशी राहिली आहे ना या मॅचच्या दरम्यान, मी जरूर सांगेन, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज किरण सज्ज होत असताना हा बॉल इथे पहिल्या गेले काही वर्ष ना सीबी ट्रॉफी आणि डॉग्स प्रीमियर लीग मध्ये आपण एक गोष्ट कांचनजी पालकर आवर्जून पाहिली होती की पियुष फायटर ज्या ज्या वेळेला संघ खेळायचा ना त्या त्या वेळेला संतोष जामदारला त्या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना पाहायचो आपण. परंतु या वेळेला तो त्या संघाच्या विरोधामध्ये खेळतोय, अपोजिट खेळत असताना पाहायला मिळालाय. गोलंदाज किरणसाठी रवीजी प्रसाद साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज इथे घोषित करण्यात आलाय. नवीन फलंदाज रमेश सिंग उर्फ छोटू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तो छोटा आहे परंतु पाक मोठा आहे. मोठा धमाका त्याच्याकडून पाहायला मिळालाय. नेक्स्ट मॅच वरद लॉजिस्टिक आणि पाटकर अँड सन्स. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. टॉस साठी या दोन्ही संघांचे कर्णधार. नेक्स्ट सेमीफायनल तुमच्या समोर येईल. किरण पुन्हा एकदा हा फटका, डान्सिंग डाऊन विकेट आलेत. चेंडूला थँक्यू. षटकार आला. संघाची धावसंख्या झपाट्याने पुढे सरकतीये. 72 धावा धाव फलकावरती आहेत. 72 रन्स ऑन अ बोर्ड. पुढचा बॉल किरण. हाही बॉल खोलवर टप्प्याचा पाहायला मिळाला. कांचनजी पालकर आजच्या दिवसातली 5वी मॅच चालू आहे आणि 70+ धावा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने बनवल्यात आणि प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकलाय. क्या बात आहे. मैदानाच्या आतमध्ये किरण तोच गोलंदाज आहे ज्याने कमिटमेंट केली होती की आम्ही 45 पर्यंत रोखणार. हा चेंडू उजव्या ऐसीच्या बाहेर आहे जो पुन्हा एकदा टाकावा लागतोय. गोलंदाजाला व्हाईट बॉल आहे. अवांतर चेंडू. कर्णधार आहे संघाचा पीआय लॉजिस्टिक्सचा आणि त्याने म्हणाला होता की आम्ही 40 ते 45 पर्यंत रोखू. परंतु सध्या त्या घडीला धावफलकावरती धावा आहेत त्या 73 धावा धावफलकावरती आहेत. व्हाईट बॉल. 73 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. पुढचा बॉल घेऊन हा चेंडू ऑन साइडला. थँक्यू. षटकार आला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 79 धावा धाव फलकावरती आहेत. रमेश सिंग छोटू. छोटा पॅकेट बडा धमाका. मैदानाच्या आतमध्ये तो पुढचा बॉल. हा बॉल इथे बॅटची लिडिंग एज घेतली आहे. शॉट फाईन लेगला बीट. इथे धावा किती मिळतात पंचांचा इशारा. चौकार. 4 धावा. 83 धावा धाव फलकावरती आहेत. 83 रन्स ऑन अ बोर्ड. निश्चितच मी म्हणालो होतो मॅच ज्या वेळेला चालू होण्याआधी मैदानाच्या आतमध्ये चालू होण्याआधी मॅच सुरू झाली होती ती टॉस बॉक्स मध्येच दोन्ही कर्णधारांनी लगेच सुरुवात केली की नाही आम्ही 70 बनू. एक कर्णधार म्हणाला नाही आम्ही 40 ते 45 पर्यंत रोखू. लोअर फुल टॉस.
बाबूराव छाटी मारायला लागला Thank you. लहान वयात धावा पडल्या धाव फलकावरती 89 रन्स ऑन अबोर्ड 90 रनचं टार्गेट. या करूया नेक्स्ट मॅचचा टॉस. सेकंड सेमीफायनल पाटकर अँड सन्स आणि एका बाजूला असेल आणि हा टॉस केला अर्थात आदरणीय जालिंदर शेठ नरसाळ साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करूया नेक्स्ट मॅचचा टॉस. चला या टॉस साठी विनंती असेल वरद लॉजिस्टिक आणि पाटकर अँड सन्स. चला टॉस साठी या. 89 बनल्यात 90चं लक्ष उभं करण्यात आलं या मॅचच्या दरम्यान. फर्स्ट सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पाटकर अँड सन्स या संघाचा कर्णधार उपस्थित आहे. वरद लॉजिस्टिक निनाद तारेकर. चला टॉस साठी या त्वरित. वरद लॉजिस्टिक संघाचा कर्णधार. चला टॉस करूया नेक्स्ट मॅच. धन्यवाद योगेश जी, बहुत ही परेशान किया हूं आपको मैंने थोड़ा देर के लिए. आज सन्माननीय आदरणीय श्री जालेंद्र शेठ नरसाळे साहेब त्यांच्या हस्ते पुढच्या सामन्यांच्या नाणेफेकी होईल. हा कॉइन आहे निनाद तारेकर आणि दुसऱ्या बाजूला अरुण चौधरी, दोनों ही कप्तान यहाँ पर उपस्थित. बिल्कुल एक बड़ा मुकाबला होगा, सेमीफाइनल का मुकाबला होगा. टॉस करने के लिए सम्माननीय अतिथि हमारे साथ, तो बिल्कुल ही संतोष पांडे सर भी यहाँ पर उपस्थित. कौन बोल रहा है? निनाद तारेकर कॉल करेंगे. तो बिल्कुल ही टॉस उछलता हुआ सिक्का दूसरा सेमीफाइनल के लिए काटा. यहाँ पर टॉस जीते हैं फाटकर एंड सन्स के कप्तान. आपका निर्णय क्या है? फील्डिंग करेंगे. फील्डिंग करने का है. कितना टारगेट, देखिए क्या स्थिति है यहाँ पे, क्या रन बने हैं? कम से कम रन मतलब रोकने का प्रयास रहेगा. धन्यवाद. बेस्ट कोई टीम में फेरबदल किए सेमीफाइनल के लिए? नहीं जो है वो जाए. धन्यवाद. तो अनिल कुली भी शुभेच्छा रहेगा अगले मुकाबले के लिए. निनाद जी बड़े खिलाड़ी, ऑलराउंडर खिलाड़ी, बड़े मुकाबलों में बहुत ही बेहतर काम करते हैं. क्या कहेंगे जिस तरह से पहले बल्लेबाजी आई है? मी टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगच घेणार होतो. निर्णयामध्ये टॉसमध्ये एवढा काय फरक नाही पडलेला. बघूया जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. टीम मध्ये काही चेंज केलेला कोणी खिलाडूला? नाही. ओके धन्यवाद. तो बड़द लॉजिस्टिक और बिल्कुल ही पाटकर सन्स के बीच अगला मुकाबला होगा और इस मुकाबले में देखना होगा आखिर दूसरा सेमीफाइनल का कौन सा टीम जीतता है. चलते हैं मैदान के. बिल्कुल ही 2-3 मैच यहाँ पर लगातार अपनी आवाजों की जादू से छोड़े हुए. योगेश शेठ मोरे साहेब यांचंही हार्दिक असं स्वागत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून अन्नदान करण्यात आलं. त्यांचंही हार्दिक असं स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. आगतम स्वागतम सुस्वागतम. बिल्कुल इस टूर्नामेंट का इस समय अगर देखा जाए तो दूसरा पहला सेमीफाइनल का मुकाबला चलता हुआ. बहुत ही बड़ा लक्ष्य यहाँ पर दी गई है और इस लक्ष्य को क्या पार कर पाएंगे पीआई लॉजिस्टिक, ये देखना होगा. बेहतरीन बल्लेबाजी हुई है पीयूष की तरफ से. 90 रन बनाने होंगे 5 ओवर में. 90 करीबन 16.5 के औसत से रन बनाने होंगे और बहुत ही बड़ा लक्ष्य है इस सीरीज का. लगता है सबसे बड़ा लक्ष्य इस समय. बिल्कुल ही शिबी ट्रॉफी में बेहतरीन प्रदर्शन यहाँ पर पीयूष फाइटर्स की तरफ से और बिल्कुल ही एक अच्छा सा शुरुआत. खुश होंगे अरुण मिश्रा जी
क्योंकि बिल्कुल ही कल से लेकर आज तक अपना आसन छोड़े नहीं है वो। और देखना होगा इस समय गेंदबाजी के लिए तैयार होते हैं गेंदबाज। शुरुआत होता हुआ यह मुकाबला छोटू उर्फ रमेश सिंह इस समय गेंदबाजी के लिए। अगर देखा कोहली एक बेहतरीन बल्लेबाज 40+ के नॉन स्ट्राइक पर। योगेश अच्छी गेंद, टप्पा खाने के बाद थोड़ा सा स्विंग करता हुआ, बिल्कुल ही स्विंग करता हुआ गेंद लहराता हुआ विकेट कीपर के दस्तानों में। पहली गेंदों के ऊपर कोई रन नहीं, कोई समाचार नहीं। 90 रनों का जो लक्ष्य है वो लक्ष्य बहुत ही बड़ा लक्ष्य है। रमेश चले एक बार फिर, और इस बार इस गेंद ऑफ स्टंप्स के ऊपर, स्लॉट के ऊपर गेंद था। आगे आकर एक पैर बढ़ाकर चंद्रकांत कोहली ड्राइव लगाया यहां पर, बेहतरीन सीधा टॉप कॉर्नर के ऊपर से 6 रन। अगली गेंद रमेश की, इस बार स्टंप्स के ऊपर गेंद, बैकफुट पर जाकर गेंद को दिशा दिया था। सिले मिड ऑफ के क्षेत्र में गेंद जाता हुआ, वहां पर 2 खिलाड़ी गेंद को जब तक फील्ड करेंगे तब तक 2 रन चुराते हुए दोनों ही बल्लेबाज। इस 2 रनों के साथ स्कोर का इजाफा, स्कोर पहुंचा अब जाकर सीधा 9-8 पर। जीतने का लक्ष्य यहां पे बहुत ही बड़ा लक्ष्य है इस टूर्नामेंट के हिसाब से, लिहाज से भी। और बेहतरीन प्रदर्शन यहां पर पीयूष फाइटर्स का बल्लेबाजी के समय। इस समय छोटू सिंह, इस बार ये गेंद परिवर्तन के तौर पर डाला गया गेंद था, और बिल्कुल ही यहां पर बहुत ही बेहतर गेंदबाजी। पीआई ने टॉस जीता था और आमंत्रण किया था बल्लेबाजी के लिए, और उनका ये महंगा पड़ा साबित हुआ। इस बार ये गेंद, और इस बार इस गेंद को फिर से खेला। काउ कॉर्नर के क्षेत्र में गेंद आते हुए वहां पर गेंद को फील्ड किया जा रहा है। तब तक 1 रन लेने का मौका था। इस 1 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 9। पहला ओवर प्रगति पर। निनाद से जब ने पूछा कि आप अगर टॉस जीतते हो तो क्या करते, तो निनाद ने कहा कि हम टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करते। बिल्कुल ही सेमीफाइनल के जो मुकाबले हो तो प्रेशर मुकाबला होता है, वहां आपको पहले बल्लेबाजी करना आसान होती है। अगर आप करते हैं तो बाद में दबाव बना सकते हैं। तो यहां पे कप्तान ने गलती की है। इस बार मिड ऑफ पर जहां पर खिलाड़ी मौजूद दूर में बाउंड्री लाइन पर, जब तक गेंद को थ्रो करते 1 रन चुराते हुए इस 1 रनों के साथ स्कोर पहुंचता हुआ अब जाकर दोहरे अंक में 10 पर। 1 ओवर के समाप्ति के बाद 10 रन चाहिए। अभी भी 80 रन बचे हुए 4 ओवर में। बहुत ही लंबा, बहुत ही दूरियां, बहुत ही ऊंचाई स्कोर बने हैं, परंतु कोशिश करने वाले हिमालय पर्वत पे चढ़ते हैं। परंतु यह भी देखना होगा कि बेहतरीन गेंदबाजी और बेहतर क्षेत्ररक्षक भी उनके पास मौजूद। इस समय गेंदबाजी में मंथन, मंथन जिन्होंने अच्छी बल्लेबाजी की थी अपनी टीम के लिए, इस समय गेंदबाजी करने के लिए तैयार होते हुए रेलवे ट्रैक एंड से, और बिल्कुल ही तैयार। इस बार लेग स्टंप को छोड़ता हुआ गेंद विकेट कीपर के दस्तानों में, किसी तरह का कोई गुंजाइश नहीं। वाइड का इशारा, 1 अतिरिक्त रन। अभी तक हमारे कंचन पालकर जी का जो लेखा जोखा, इसमें अगर देखा जाए तो कल से लेकर आज तक कुल 1643 रन बन चुके हैं अभी तक मुकाबले में। इस बार अंदर की तरफ आते हुए मंथन, बेहतरीन गेंदबाजी। तू हळू हळू चाल ना, त्या मथुरेच्या बाजारी भेट ना, तुझ्या केसात हाय गजरा, तू करू नको लई नखरा, तुझ्या केसात हाय गजरा, तू करू नको लई नखरा, तुझ्या केसात हाय गजरा, तू करू नको लई नखरा, तुझ्या केसात हाय गजरा, तू करू नको लई नखरा। यहाँ पे एक पुरस्कार आया है, डीजे थैंक यू, और संतोष जी पांडे साहब उनके तरफ से, कि अगर जो भी गेंदबाज पीयूष फाइटर्स के तरफ से गेंदबाजी में बोल्ड करेंगे, बोल्ड का विकेट के ऊपर 500 रुपए का पुरस्कार मिलेगा। तो यहां पर 500 रुपया मंथन को मिलता हुआ, इसके बाद भी जो भी कोई गेंदबाज बोल्ड करेंगे तो बिल्कुल ही जो भी गेंदबाज गुल्ली उड़ाएंगे
उनको यहाँ पर गुल्ली के लिए 500 रुपए का पुरस्कार मिलेगा। संतोष जी पांडे की तरफ से बिल्कुल ही यहाँ पे एक अच्छा सा मौका है। ये गुल्ली है, गुल्ली डंडा के ही प्रारूप है क्रिकेट, और मैं बताऊंगा इसका भी कहानी आपको। किसी बीच ये गेंद फुल टॉस गेंद का समाचार लिया है मिड विकेट के आसपास से, वहां पर खिलाड़ी मौजूद, और इसी के साथ कैच आउट होकर मैदान से बाहर। तूने देखा, मैंने देखा, तूने देखा, मैंने देखा, उसने देखा, सबने देखा। मैंने देखा, तूने देखा, उसने देखा, उसने देखा, सबने देखा। क्या देखा, और बिल्कुल ही इस समय अच्छा शुरुआत अच्छी है यहाँ पर, धमाकेदार शुरुआत गेंदबाजी के द्वारा भी। बल्लेबाजी के द्वारा तो धमाका हुआ था, लेकिन इस समय गेंदबाजी के द्वारा भी धमाका पीयूष फाइटर के तरफ से। इस समय तैयार होते हुए विकेट गिरने के बाद थोड़ा सा जरूर इस समय खुश होंगे गेंदबाज। इस समय नए बल्लेबाज मैदान पर, संतोष जामदार इस बार इस गेंद को खेला है डीप स्क्वायर लेग के चित 4 रनों के लिए। धन्यवाद डीजे साउंड एंड सिस्टम श्री साउंड, बिल्कुल ही जाता है डीजे प्रशांत और अक्षय के द्वारा। इस बार शॉर्ट गेंद थी, फिर बार इस बार गेंद को खेला, इस बार डीप। मैं से मीना देना साथी से, मैं से मीना देना साथी से, न पैमाने से दिल बहलता है मेरा आपके आ जाने से, आपके आ जाने से। क्या बात है, दिल बहलता है मेरा चौका आ जाने से, और इस बार चौका आया है लगातार 2 गेंदों पे। अगली गेंद एक बार फिर से तैयार संतोष जामदार के लिए, फुल टॉस गेंद स्ट्रेट के बरसाते हुए। थोड़ा सा खराब गेंदबाजी यहां पर, बिल्कुल ही देखा जाए तो गेंदबाज के द्वारा पीयूष फाइटर्स की तरफ से। संतोष जामदार उसका पूरा फायदा लेते हुए इस तरह के ही बल्लेबाजी करनी होगी अगर इस 90 रनों को छूना है तो। 25 रन पर पहुंचा स्कोर इस समय। दूसरा ओवर प्रगति पर मंथन डाकी। प्रत्येक बोल्ड विकेट के ऊपर 500 रुपए का पुरस्कार संतोष पांडे जी देख दिए हैं। देखना होगा, एक तो जरूर 500 निकला है मंथन के खाते में, बोल्ड किया था। अगर अब संतोष जामदार 6 लगाएंगे तो उनको 1000 रुपए का पारितोषिक रवि प्रसाद जी की तरफ से। बिल्कुल ही यहाँ पे एक अच्छी सी शुरुआत रहेगी। प्रत्येक 6 के ऊपर, लेकिन इस बार इस गेंद को डीप स्क्वायर लेग के क्षेत्र में, वहां पर खिलाड़ी मौजूद हैं, वहां पे 1 रन ही लेना होगा। दूसरा रन से खतरा हो सकता है। रवि प्रसाद जी की तरफ से, जो कि ऑनर है टीम के, बिल्कुल ही प्रत्येक 6 के ऊपर 500 रुपए का। और उसके अलावा प्रवीण भागवत जी, उनके तरफ से भी प्रत्येक 6 के ऊपर 500 रुपए का पुरस्कार। क्या बात है, यहां पर रखी हुई हर एक एटीएम खुला हुआ है, सिर्फ खिलाड़ियों को अपना कार्ड डालना है। और
कार्ड यानी कि अपना काम करना है। इस समय देखा जाए तो 2 ओवर के समाप्ति के बाद कुल स्कोर बने हैं 26 रन। अभी भी बचे हुए 18 गेंदे। लक्ष्य का अगर नाम ले तो रोंगटे खड़े हो जाते हैं, परंतु क्रिकेट में कुछ भी असंभव नहीं होता, क्रिकेट में सब कुछ संभव होता है। आजकल टेस्ट क्रिकेट में भी 500 के ऊपर रन एक दिन में बन पाते हैं, तो फिर छोटे प्रारूप में क्यों नहीं बन सकते। 4 ओवर में 4 से ज्यादा जो 6 मारेगा उसको 2000। 4 ओवर में 4 से 6, 4 गेंदों में, एक ओवर में अगर 4 6 जो भी बल्लेबाज लगाएंगे उनको 2000 रुपए का पुरस्कार मिलेगा संतोष पांडे जी की तरफ से। इस बार हवा में जरूर उछाला है, देखना होगा वहां पर खिलाड़ी मौजूद, कैच लिया छोटू सिंह के द्वारा। बिल्कुल ही रमेश सिंह यहां पर एक कैच लेते हुए, और कौन विकेट का पतन। यहाँ पे बिल्कुल ही दिखाया छोटू जिन्होंने कि मैं खिलाड़ी तो अनाड़ी, अनाड़ी तो बिल्कुल नहीं पर वो भी खिलाड़ी, लेकिन कभी कभी खिलाड़ी भी अनाड़ी होते हैं। और यहाँ पर छोटू सिंह के हाथों में गेंदें आई थी और बिल्कुल ही वहां पर उन्होंने कैच लेने से नहीं रुका, अपने आप को नहीं जाने दिया। पहला सेमीफाइनल का मुकाबला इस समय चलता हुआ सीबी ट्रॉफी डॉग्स प्रीमियर लीग 2023 8वां सीजन का पहला सेमीफाइनल का मुकाबला पीआई लॉजिस्टिक और पीयूष फाइटर्स के बीच। पीयूष फाइटर्स के पास एक अच्छा मौका इस बार फाइनल में प्रवेश करने का, सीबी ट्रॉफी के फाइनल में, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती कहा जाता है, और बार बार कोशिश करते हुए इस समय पीयूष फाइटर की टीम एक अच्छी स्थिति में। ये गेंद और इस बार हवा में फिर से उसके नीचे 2-3 खिलाड़ी आए हैं और इस बार मंथन ने कैच लिया। बिल्कुल इस समय हमारे सभी अतिथिगण यहाँ पर आए हुए वेल फ्लैट प्राइवेट लिमिटेड, बिल्कुल ही उसमें कार्यरत श्री शांताराम कोर्डे साहिब, उनका भी हम बिल्कुल ही इस टूर्नामेंट के माध्यम से स्वागत करते हुए। श्री शांताराम कोर्डे सर वेलफेयर लिमिटेड के कार्यरत कर्मचारी। इस समय यह गेंद हवा में, देखना होगा इसी के साथ तो बिल्कुल ही यहां पर एक और इतिहास लिखता हुआ सीबी ट्रॉफी के इस स्वर्ण अक्षरों में हैट्रिक लेने वाले गेंदबाज बनते हुए इस समय केतन पाटिल। इससे पहले आज सुबह पहले ही मुकाबले में हैट्रिक विकेट लिया था शिव शंभो के गेंदबाज निशांत वर्तक, और इस समय एक और अच्छा सा विकेट यानी कि हैट्रिक विकेट। चले अगली गेंद लेकर, क्या 4 गेंदों पे 4 विकेट आएगा क्या? लेकिन इस बार भी अंदर आई थी गेंद, संयोग बस बल्ले से लगा गेंद, पैड से आके नहीं टकराई, पीछे हटकर खेलने का प्रयास, कोई रन नहीं, कोई सफलता नहीं। लगातार 4 गेंदों के ऊपर कोई रन नहीं आता। क्लीन बोल्ड कर रहा है और संतोष पांडे जी की तरफ से 500 रुपए का पुरस्कार लेना है। जितने भी बोल्ड आएंगे, इस बार ये गेंद टप्पा खाते हुए चलती हुई विकेट कीपर के दस्तानों में गई। इस समय अगर देखा जाए तो 5 गेंदों के ऊपर कोई भी रन नहीं दी गई है। क्या मिडिल हैट्रिक होगा ये ओवर? ऐसा शायद लग रहा है पीआई के लिए थोड़ा सा मुश्किल, और बिल्कुल ही मुश्किल। और इस समय हैट्रिक विकेट जो है केतन पाटिल
कि जैसे वेंकटेश प्रसाद मैदान के अंदर घूम रहे हो, और बिल्कुल ही एक अच्छी गेंदबाजी। डीजे थैंक यू डीजे प्रसाद। पिछले इनिंग्स में पीयूष फाइटर्स के तरफ से 12 गेंदों में 35 रनों की पारी खेला था मंथन ने, और गेंदों में 22 रन बनाए थे, जिसमें 3 छक्के शामिल थे। क्या बात है, वही रन यहां पर काम किया है पीयूष फाइटर्स के लिए। पीआई को थोड़ा सा जरूर मुश्किल में डाला, पीआई के कप्तान ने गलती की, और बिल्कुल ही उसका पूरा सा पूरा दारोमदार पीयूष फाइटर्स के झोली में। बचे हुए 12 गेंदे, 12 गेंदों में अगर चाहिए देखने के लिए जाए तो कुल 26 ही रन अभी तक बने हैं, क्योंकि पिछला ओवर मैदान डाला था। क्या लाजवाब प्रदर्शन, सिर्फ 12 गेंद, दो पीयूष फाइटर सीबी ट्रॉफी के फाइनल में प्रवेश करने वाले पहली टीम बन सकते हैं। पीआई के लिए मौका रहेगा कि 12 गेंदों में कम से कम आप 7 से 8 छक्के लगाए। इस बार बैट की एज लेता हुआ, लेकिन विकेट कीपर के हाथों से गिरता हुआ गेंद, एक आसान सा कैच हो सकता था, संदीप के हाथों में आई, और संदीप जी ने जब तक गेंदों को लेते तब तक लगा कि शायद हाथ से छिटक गई। होती है, टेनिस गेंद है, कभी कभी गेंदें उछड़ती है और मुश्किलें होती है। पहली गेंदों के ऊपर कोई रन नहीं, अभी भी स्कोर थमा हुआ, रुका हुआ। 7 गेंदों तक अगर देखा जाए तो पिछले 7 गेंदों में अभी तक कोई भी रन नहीं आए हैं। अच्छी गेंदबाजी पीयूष फाइटर्स की तरफ से, लेकिन स्टंप्स के बाहर के गेंद को कुछ अजीबोगरीब ढंग से खेलने का प्रयास किया था, और यहां पर मैं जब कोई सहारा ना हो तो तुम की सहारा। यहां पर किसी तरह का कोई गुंजाइश नहीं है, क्योंकि बांध के रखा है पीयूष फाइटर्स के खिलाड़ियों ने, गेंदबाजों ने। यह गेंद, अच्छी गेंद, इस बार इन कटर होता हुआ करीबन मिडिल स्टंप पर टप्पा खाई, और बल्लेबाज के कमर के आसपास से बल्ले को गैप लेते हुए विकेट कीपर के दस्ताने में आई थी। 7 गेंदों के बाद 8वें गेंदों के ऊपर 1 रन बना था, उसके बाद फिर 9वें गेंदों के ऊपर बिगड़ किसी रन के, यानी इस गेंदों के ऊपर कोई मार्क्स नहीं मिला। चले अगली गेंद लेकर फिर से एक बार गेंदबाज मंथन डाकी, ये गेंद, और क्लीन बोल्ड किया इस बार। फिर 500 रुपए का वाटाण्याचा बोलताना रजे उरू नको, टना टना रजे उरू नको, टना टना पाय घसरून पडल्यावर तुझं बोंबलशील, ठना ठना तुझं बोंबलशील, ठना ठना। बिल्कुल ही जयेश जी कहते हैं कि जब नसीब साथ दे तो बहुत बेहतर होता है, अगर नसीब साथ ना दे तो आप कुछ भी करते हैं तो आपके लिए बेअसर होता है। और बिल्कुल ही इस समय सुधीर जाधव मैदान में जाते हुए कुछ अंपायर से बातें करते हुए, आयोजक हमारे इस टूर्नामेंट का, बिल्कुल ही जितने भी आयोजक हैं सभी अपने अपने पूरे कामों में कार्यरत हैं, किसी तरह का कोई गुंजाइश नहीं है। सभी सदस्य अपना पूरा सा पूरा योगदान देते हुए, डॉक्स प्रीमियर लीग के कमेटी मेंबर्स। चले, इस बार बैट की निचले हिस्से में लगकर गेंद गई, मिड विकेट और स्क्वायर लेग के क्षेत्र में गेंद को फील्ड किया जा रहा है। तब तक 1 रन लेने का मौका था। इस 1 रनों के साथ स्कोर हल्के हल्के कदमों से, कछुए की चाल से चलता हुआ। बिल्कुल ही अगर देखा जाए तो लक्ष्य बहुत बड़ा हो तो प्रेशर होता है, प्रेशर में अच्छे अच्छे बल्लेबाज भी अपना हौसले जो है सो पस्त कर देते हैं, और पीआई के पास बेहतर टीम है परंतु इस समय बेहतर नहीं करता हुआ। इस बार हल्के हाथों से गेंद को खेला, मिड ऑफ के क्षेत्र में गेंद जा रही है, शॉर्ट एक्स्ट्रा कवर पे गेंद को फील्ड किया जा रहा है। तब तक 1 रन लेने का मौका, और इस 1 रनों के साथ स्कोर पहुंचता हुआ अब जाकर 29 पर 4 ओवर के समाप्ति के बाद 29 रन
6 खिलाड़ी के नुकसान पर पीआई 90 रनों का पीछा करता हुआ, बहुत ही बड़ा लक्ष्य उसका पीछा करते हुए इस समय लड़खड़ाता हुआ टीम। अब बचे हुए सिर्फ 6 गेंदे और परफेक्ट टाइम में 4 ओवर डाला गया है। इसके लिए किसी तरह का कोई आपके ऊपर प्लेंटी नहीं लगेगा। अतुल आउटिशर जो कि इस समय पूरे से पूरे ख्याल रखते हुए 2 दिनों से अपना पूरा सा पूरा काम में लगे हुए एक बेहतर टूर्नामेंट का कमेटी मेंबर, और उन्होंने बताया कि पीयूष फाइटर ने 4 ओवर अभी तक 19 मिनट और कुछ सेकंडों में पूरा की, जिसके कारण उन्हें किसी तरह का कोई प्लेंटी नहीं लगेगी। यानी 5 खिलाड़ी को आप बाहर रख सकते हैं। इस समय 30 गज के बाहर 5 खिलाड़ी रख सकते हैं। अंतिम 6 गेंदे, 61 रनों की आवश्यकता 6 गेंदों के ऊपर, एक औपचारिकता, परंतु क्रिकेट है, कहना मुश्किल होगा और बिल्कुल ही नसीब साथ दे तो ही आप अच्छे कर सकते हैं। और इस बार पैराशूट करने का प्रयास, जहां भी गेंद गिरी वहीं से हल्के हाथों से दबाकर गेंद को खेला था शॉर्ट फाइन लेग के क्षेत्र में, और वहां पर कुछ मस्ती मजाक करते हुए चंद्रकांत कोहली अपनी साथी से, संदीप से। और बिल्कुल ही मैदान के अंदर कितने भी दोस्त हो लेकिन आपके लिए दुश्मन होती है, और यहाँ मैदान के अंदर, लेकिन बाहर आने के बाद फिर हम वही साथ में रहेंगे, साथ में काम करेंगे और बिल्कुल ही सभी बंधु मिलकर रहेंगे। ये गेंद हवा में जरूर मैदान के अंदर वाटाण्याचा गोलदाना रजे उरू नको, टना टना रजे उरू नको, टना टना पाय घसरून पडल्यावर तुझं बोंबलशील, टना टना तुझं बोंबलशील, टना टना। दिनेश के द्वारा कैच किया गया और इसी के साथ एक सफलता आउट होकर मैदान से बाहर। नए बल्लेबाज इस समय मैदान में आते हुए प्रशांत बारिक, बिल्कुल ही अपने टीम के लिए प्रशांत बारिक तैयार होते हैं। प्रशांत के लिए थोड़ा सा देखना होगा, क्या बल्लेबाजी तो आए हैं करने के लिए, लेकिन एक औपचारिकता रहा है, बचे हुए गेंदों के ऊपर थोड़ा सा गेंदबाज को अशांत करते हैं या नहीं। प्रशांत बारिक बाएं हाथ के बल्लेबाज हैं, थोड़ा उनके लिए फील्डिंग में तब्दीली की जाएगी। पहला सेमीफाइनल का मुकाबला सीबी ट्रॉफी डॉग्स प्रीमियर लीग 2023 बिल्कुल ही यादगार रहेगा पीयूष फाइटर्स के लिए। बहुत दिनों से प्रयास करते हुए सफलता होती थी, असफलता में बदलती थी, परंतु सीबी ट्रॉफी के माध्यम से ऐसा लग रहा है कि सिर्फ 4 गेंद बाद इस बार ये गेंद वाइड का इशारा, 1 रन जरूर यहां पर आएंगे अतिरिक्त के खाते में और बिल्कुल एक और रन बनता हुआ इस 1 रनों के साथ स्कोर पहुंचा अब जाकर 30 पर 31 पर। अभी भी बचे हुए 4 गेंदे और 4 गेंदों में 59 रनों की जरूरत। इस बार क्लीन बोल्ड उखाड़ा, क्लीन बोल्ड किए तो बिल्कुल ये रागाने काय बघतोस रागाने तुझी दाढी। पानी से आग्रह करूंगा कि 500 रुपया जमा कर दें, क्योंकि क्लीन बोल्ड किया है बल्लेबाज को गेंदबाज अक्षय ने। बचे हुए 3 गेंदे और इस 3 गेंदों के ऊपर अगर जीत नहीं तो कम से कम दिलों को जीतने के लिए 3 छक्के लगा सकते हैं बल्लेबाज। दर्शकों को दिलों में अपने छाप छोड़ने के लिए क्या करेंगे मन चले। अक्षय लेग स्टंप्स के बाहर वाइड का इशारा, 1 रन यहां पे और मिलता हुआ। चंद्रकांत कोहली अभी भी जीवित है मैदान में, सभी धीरे धीरे मैदान से बाहर जा चुके हैं, परंतु ये रेड सिग्नल है, रेड कैप है उनके सर पे और बिल्कुल ही रेड सिग्नल है उनकी। चले अक्षय, और ये आउट होकर मैदान से बाहर जाएंगे। अच्छी विकेट कीपिंग कीपर के द्वारा। चंद्रकांत कोहली भी इस समय मैदान से बाहर जाते हुए और बिल्कुल ही पीयूष फाइटर्स के खेमे में
थोड़ा सा उत्साह खुशी दिखता हुआ। लास्ट जोड़ी मैदान पर क्या ऑल आउट कर सकते हैं? अभी भी बचे हुए 2 गेंदे हैं और इस 2 गेंदों पे अगर ऑल आउट करते हैं तो आज का दिन का पहला ऑल आउट होगा। कंचन पालकर जी बता रहे हैं कि अंतिम जोड़ी इस समय आए हैं मैदान पर, 2 गेंदे शेष है, टीम ऑल आउट नहीं होना चाहेगा, उसी को प्रयास में रखे हुए वहां पर थोड़ा सा जरूर हड़बड़ाते हुए छोटू सिंह है या कोई है, ये देखना होगा। जमीन को फाड़ती हुई धुआं उड़ाता हुआ धनंजय जी, बिल्कुल ही अच्छा प्रयास करनी चाहिए, चाहे वो कुछ भी हो, मट्टी लगे या धूल, उससे कुछ मतलब नहीं है, क्योंकि सभी को मालूम है और बहुत ही अच्छी इसी के साथ यहां पर जीत मिली है पीयूष फाइटर के लिए। हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा। अगला सेमीफाइनल, दूसरा सेमीफाइनल समय मैदान में आते हुए, लेकिन इस समय मंथन से आग्रह करूंगा कि आप और मैं दीजिए 2 6 के लिए 1000 रुपया मिला था।